लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रत्न पारखींच्या घरासमोर चिमटेवाले बाबा आलेले आहेत. चिमटेवाले बाबा चिमटा वाजवत वाजवतच त्यांच्या घरापुढे आलेले आहेत आणि ते म्हणतात की या घरच्या सदस्यांनी माझी आठवण काढलेली आहे आणि त्यांची आठवणच मला इथपर्यंत घेऊन आलेली आहे. पण मधू मात्र या गोष्टीचा इन्कार करते आणि चिमटेवाले बाबांचा अपमान करत त्यांना म्हणते की तुमची इथं कोणीही आठवण काढलेली नाही आहे. तुम्हाला जे काही समजलं आहे ते चुकीचं समजलं आहे. चिमटेवाले बाबा खवळतात आणि म्हणतात की बालिके, माझं मन मला कधीही खोटं बोलत नाही. तुझंच मन तुला खोटं बोलत असेल. लगेच ऋतुजा धावत पळत त्यांच्याकडे येते आणि म्हणते, चिमटेवाले बाबा की जय. हो चिमटेवाले बाबा, आम्ही तुमची आठवण काढली होती. पण हिला कदाचित माहीत नसेल. तिला तुम्ही माफ करा. चिमटेवाले बाबा म्हणतात, ही बालिका जरा अज्ञानी आहे असं मला वाटतंय. पण काही जरी असलं तरी तुम्ही आठवण काढली की मी येणार. चिमटेवाले बाबा अंतर्यामी आहेत. त्यांना जिथं जायचं आहे, जसं जायचं आहे तिथं ते जातात. आणि आता माझ्या भक्तांनी जर का माझी आठवण काढली असेल, तर नक्कीच त्यांना माझी काहीतरी गरज असेल, म्हणूनच त्यांनी आठवण काढलेली असेल. असे अंतर्यामी चिमटेवाले बाबा बोलतात, तेव्हा सर्वांनाच खरं वाटायला लागतं. चिमटेवाले बाबा म्हणतात, की आता तुम्हाला माझी जादू दाखवणं गरजेचंच आहे. तुला माझ्यावर विश्वास बसत नाही ना, तर हे घे असं म्हणून हवेत हात करतात आणि एक लाडू हवेतून काढून मधूच्या समोर धरतात. मधू आणि सर्व कुटुंबीय यांना मोठं आश्चर्य वाटतं. ऋतुजा तर डोळे मोठे करून त्या लाडूकडं पाहतच राहते. चिमटेवाले बाबांनी तो प्रसाद आता मधूच्या समोर धरलेला आहे. पण मधू मात्र तो प्रसाद घेत नाही. तो प्रसाद ऋतुजानं पटकन घेतलेला आहे आणि चिमटेवाले बाबांच्या ती पाया पडायला लागलेली आहे. ती म्हणते, चिमटेवाले बाबा, तुम्ही अंतर्यामी आहात. खरोखरच हवेतून तुम्ही लाडू काढू शकताय, म्हणजे तुम्ही काहीही करू शकताय. या गोष्टीवर माझा तर विश्वास आहे. चिमटेवाले बाबा म्हणतात, हा विश्वासच भक्तासाठी गरजेचा असतो. मधू अजूनही चिमटेवाले बाबांकडं साशंक नजरेनं पाहत असते. पण ऋतुजाला मात्र समजलंय की चिमटेवाले बाबा अंतर्यामी आहेत. चिमटेवाले बाबांना ती म्हणायला लागते की आमच्या घरावर मोठं संकट आहे. तेव्हा ते म्हणतात की सगळ्या गोष्टी तुम्ही मला दारातच उभारून सांगणार आहेत का घरात सुद्धा घेणार आहात? तेव्हा सर्वजण त्यांना म्हणतात की चिमटेवाले बाबा, आत्ताच्या आत्ता तुम्ही आमच्या घराच्या आतमध्ये या. आणि आता चिमटेवाले बाबांनी रत्नपारखीच्या घरामध्ये एंट्री केलेली आहे. एंट्री होत असताना ऋतुजा मात्र अतिशय आनंदी आहे आणि ऋतुजा चिमटेवाला बाबा की जय, चिमटेवाले बाबा की जय असं स्वतःच मोठमोठ्यानं त्यांचा जयघोष करत आहे. आणि आता चिमटेवाले बाबांना हॉलमध्ये बसवण्यात आलेलं आहे. मुख्य सोप्यावर चिमटेवाले बाबा ध्यान लावून बसलेले आहेत आणि आकांक्षा त्यांच्या पायाजवळ बसलेली आहे. ती त्यांच्या पाया पडते आणि त्यांचा जयघोष देखील करत आहे. चिमटेवाले बाबा, आमच्या घरावरचं संकट दूर करा असं ती त्यांना सांगत आहे. तेव्हा ते म्हणतात की तुमच्या घरावर काय संकट आहे ते आधी मला बघू दे असं म्हणून ध्यान लावून बसलेले चिमटेवाले बाबा आता रत्न पारखींच्या घरावर काय संकट आहे आणि त्यांच्या घरात काय चाललेलं आहे ते सांगायला सुरुवात करतात. मोठी सून सतत आजारी असते, तर दुसरी सून घर सोडून निघून गेलेली आहे. टुटुम टुटुम असं करून त्यांनी सर्व काही सांगायला सुरुवात केलेली असते. तर तिसऱ्या सुनेला टाकून दिलेलं आहे, म्हणजेच तिचा नवरा तिला सोडून गेलेला आहे असं म्हणून रेश्माचं देखील भविष्य चिमटेवाले बाबांनी सांगायला सुरुवात केलेली असते. आणि हे सगळं सत्य ऐकताना आता ऋतुजा, रेश्मा आणि रुक्मिणी यांना मात्र चांगलाच धक्का बसलेला आहे. खरोखरच चिमटेवाले बाबा हे अंतर्यामी आहेत आणि त्यांना आपल्या घरामध्ये चाललेली सगळी गोष्ट अगदी तंतोतंत कळत आहे हे आता त्यांच्या लक्षात आलेलं असतं. चिमटेवाले बाबा म्हणतात की खरोखरच तुमच्या घरावर मोठं संकट चालू आहे आणि ते संकट दूर करण्यासाठीच मी इथं आलो आहे असं समजा. मधू मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीये आणि अजूनही त्यांच्याकडे साशंक नजरेने पाहते ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली असते. आणि आता चिमटेवाले बाबा म्हणतात की या घरामध्ये अजूनही काही अनुचित प्रकार घडत आहेत आणि त्याकडं मला लक्ष देणं गरजेचं आहे. मधू त्यांना म्हणते की माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाहीये. आमच्या घरामध्ये काहीही अनुचित प्रकार घडत नाहीये. तुम्ही मनगढंत कहाण्या सांगत आहात. तेव्हा ते चिडतात आणि म्हणतात,
नादान बालिके, तुला समजतंय का तू कुणाशी बोलतेस ते? आणि तुझ्या चुका मी आता सर्वांच्या समोर आणू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेव. या घरामध्ये चोरी झालेली आहे." असं म्हणल्यानंतर ऋतुजा, रेश्मा आणि रुक्मिणी यांना समजतं, की चिमटेवाले बाबांनी खरोखरच त्यांच्या अंतर्यामी बुद्धीतून घरामध्ये चाललेली एक महत्त्वाची गोष्ट आपल्या समोर आणलेली आहे. कारण चोरी झालेली गोष्ट तर त्यांनी बोललेली पण नसते, पण चिमटेवाले बाबांना ती समजलेली आहे. रुक्मिणी लगेच म्हणते, की चिमटेवाल्या बाबांसाठी अगोदर काहीतरी खायला आणा, कारण त्यांना आल्यापासून आपण काही दिलेलं नाहीये आणि ती रेश्माला त्यांना काहीतरी खायला आणण्यासाठी पाठवून देते. तर मधूला देखील तिने सांगितलेलं आहे, की चिमटेवाले बाबांसाठी जाऊन खास पाणी घेऊन ये, कारण त्यांना तहान लागलेली असेल. मधूने पाण्याचा ग्लास भरून त्यांच्याकडे आणलेला आहे आणि ती त्यांना देत आहे. चिमटेवाले बाबा जेव्हा तो ग्लास घेत असतात, तेव्हा तो ग्लास घसरून खाली पडतो आणि चिमटेवाले बाबा मधूकडं रागानं पाहत आहेत. ही अज्ञान बालिका आहे आणि या बालिकेला काम कसं करावं ते देखील कळत नाहीये. हिच्याकडून नक्कीच काहीतरी मोठी चूक झालेली आहे असं म्हणून ते आता मधूला साशंक नजरेनं पाहत आहेत. मधू त्यांना म्हणते, की "काय झालं?" तेव्हा ते म्हणतात, की "या घरात चोरी झालेली आहे आणि आता ती चोरी कोणी केली आहे ते मला शोधून काढावंच लागणार आहे." मधूला कळत नाहीये, की हे बाबा नक्की काय बोलत आहेत आणि ते म्हणतात, "आता माझा हा चिमटाच या घरातला चोर आहे तो शोधून काढू शकतो. या चिमट्याची दैवशक्ती काय आहे ते तुम्हाला माहिती नाहीये. या चिमट्याला जर का मी सांगितलं ना, की या घरातला चोर शोध, तर तो या घरातील चोरसुद्धा शोधू शकतो. म्हणून तर आम्हाला चिमटेवाले बाबा म्हणतात. माझा चिमटा हा साधासुद्धा नाहीये, तो जादुई चिमटा आहे आणि कोणालाही तो अगदी सहजपणे शोधून काढू शकतो." मधू त्यांच्याकडं पाहत असते आणि आता चिमटेवाले बाबांनी या आपल्या चिमट्याला समोर धरून सांगितलंय, की "या घरातला चोर आहे, त्याला शोधून काढ." ऋतुजा तर त्यांच्या या चमत्कारावर एकदम खुश झालेली आहे आणि ती म्हणते, "बाबा, लवकरात लवकर तुमच्या जादूच्या चिमट्याला सांगा, की आमच्या घरामध्ये चोरी कोणी केलेली आहे." तेव्हा चिमटेवाले बाबांनी त्यांचा चिमटा हवेत धरला आहे आणि त्याला ते म्हणतायत, "चिमट्या, आता तुझा चमत्कार या रत्नपारखीच्या घरांना सर्वांना दाखव, कारण आता खरी तुझी पारख होणार आहे." असं म्हणून ते जागेवरून उठतात. आता सर्वजण त्यांच्याकडं पाहत राहिलेले आहेत. त्यानंतर ते खाली बसतात आणि चिमटा टीपॉयवर ठेवून चिमट्याला ऑर्डर देतात, की "चिमट्या, चिमट्या, दार उघड आणि या घरातला चोर दाखव." असं म्हणून तो चिमटा ते फिरवतात आणि तो चिमटा आता गोल फिरून फिरून जो चोर आहे त्याच्या समोर जाऊन थांबणार आहे, असं त्यांनी सर्वांना सांगितलेलं आहे. चिमटा गोल गोल फिरायला सुरुवात झालेली आहे आणि सर्वांचं लक्ष त्या चिमट्यावर लागलेलं आहे. खरंच आता हा चिमटा कोणाकडे थांबणार आहे आणि कोण या घरामध्ये चोर आहे हे आता स्पष्ट होणार आहे, असं सर्वांना वाटत आहे. चिमटेवाले बाबांनी चिमट्याला आदेश दिल्यामुळं तो चिमटा आता फिरत आहे आणि तो फिरत असताना सर्वांचं लक्ष त्याने आपल्यावर केंद्रित केलेलं आहे. चिमटेवाले बाबा त्या चिमट्याला सांगतायत, की "लवकरात लवकर तो चोर शोध." आणि तो चोर मधू आहे. कारण तो चिमटा मधूच्या दिशेनं जाऊन थांबलेला आहे. म्हणजेच रत्नपारखींच्या घरामध्ये मधू ही चोर आहे. मधू ही गुन्हेगार आहे आणि मधूने नक्कीच चोरी केलेली आहे, असं चिमटेवाले बाबा सांगायला सुरुवात करतात. मधू मात्र या गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवत नाही. ही सगळी भोंदूगिरी आहे. यामध्ये काहीही सत्य नाहीये, असं ती सर्वांना सांगतेय. मी चोरी केलेली नाहीये आणि चिमटा माझ्याकडे थांबतोय, यामध्ये नक्कीच काहीतरी यांनी केलेलं असणार आहे. मला तर वाटतंय, की अजून एकदा यांनी चिमटा फिरवून दाखवला पाहिजे. तेव्हा ऋतुजा म्हणते, की "बाबा, हिचा तुमच्यावर अजिबात विश्वास नाहीये. तुम्ही अजून एकदा चिमटा फिरवता का? आणि चिमटा फिरवल्यानंतर तिला तुमची जादू दाखवता का?" चिमटेवाले बाबा म्हणतात, "ठीक आहे. एकदाच काय, दोनदाच काय, तुम्ही म्हणाल तितक्या वेळा मी चिमटा फिरवून दाखवतो, पण माझा चिमटा कधीही खोटं बोलत नसतो." पुन्हा एकदा चिमटा फिरवला जातो आणि चिमटा पुन्हा एकदा मधूच्या दिशेनंच स्थिर झालेला आहे. म्हणजे त्या चिमट्याने दाखवलंय, की मधू हीच या घरामध्ये चोर आहे आणि तिनेच चोरी केलेली आहे. मधू म्हणते, की "थांबा, आता चिमटा मी फिरवते. तुम्ही फिरवताय म्हणूनच तो माझ्या दिशेने येतोय." असं म्हणून ती चिमटा फिरवते आणि पहिली आपली जागा बदलून ती आता दुसरीकडे जाऊन उभी राहते. आता पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष चिमट्याकडे लागलेलं आहे. खरोखरच हा चिमटा
जादूने पुन्हा मधूच्या समोर स्थिर राहील का ते त्यांना पाहायचं आहे आणि पुन्हा एकदा चिमटा मधूच्याच दिशेनं स्थिर झालेला आहे. तेव्हा मात्र रुक्मिणी चिडते आणि मधूला म्हणते, की "मधू, तू खरं बोलणार आहेस की नाही सांग?" मधू म्हणते, "अहो, मी खरंच बोलते. मी कशाची चोरी करू आणि मी नाही चोरी केलेली." रुक्मिणी म्हणते, "हा चिमटा एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर तीनदा तुझ्या दिशेनं स्थिर झालेला आहे. चिमटेवाले बाबा खोटं बोलणार नाहीयेत. त्यांचा चिमटा खोटं बोलणार नाही. मला तर असं वाटतंय, की तूच चोरी केलेली आहेस आणि तू खोटं बोलत आहेस." मधू मात्र विश्वास देऊन सांगण्याचा प्रयत्न करतेय, की मी चोरी केलेली नाहीये. हे चिमटेवाले बाबा काही सांगतायत आणि खोटं सांगत आहेत. तेव्हा चिमटेवाले बाबा ताडकन उठतात आणि म्हणतात, "आमच्या दिव्य शक्तीवर ही बालिका अजूनही शंका घेतेय. आता मला माझी जादू अजून एकदा दाखवावीच लागेल. आता या चिमट्याला मी प्रश्न करतो, की चिमट्या मला चोरीचा माल जेथे लपवला आहे तेथे घेऊन चल, असं म्हणून ते चिमट्याला सांगतात आणि हातातला चिमटा त्यांना जणू काही ओढत-ओढत त्या ठिकाणीच घेऊन जात आहे, असं ते सर्वांना भासवतात आणि आता चिमटा त्या दिशेनं चाललेला आहे. रुक्मिणी, ऋतुजा, मधू, रेश्मा या चिमटेवाले बाबांच्या पाठीमागं पळत-पळत चाललेले आहेत. चिमटेवाले बाबा धावत पळत जाऊन मधूच्या रूममध्ये जाऊन थांबलेले आहेत. चोरीचा माल याच रूममध्ये दडवून ठेवण्यात आलेला आहे, असं ते सांगत आहेत. मधूला आता समजलंय, की आपली पोलखोल होण्याची शक्यता आहे. तरी देखील मधू म्हणतेय, की या रूममध्ये कसलाही चोरीचा माल नाहीये. काय संबंध आहे या रूममध्ये चोरीचा माल असण्याचा? पण आता चिमटेवाले बाबा म्हणतायत, "पटकन तू चोरीचा माल कुठे आहे ते सांगशील का माझ्या चिमट्याच्या साहाय्यानं तो माल देखील मी बाहेर काढून दाखवू." ऋतुजाला आता मधूवर चांगलीच शंका आलेली असते. ऋतुजाला समजलंय की चिमटेवाले बाबा खरं बोलतायत आणि मधू मात्र या ठिकाणी खोटं बोलत आहे. चिमटेवाले बाबांनी डोळे बंद केलेले आहेत आणि ते म्हणतायत, "पटकन सांग, तू स्वतः हा माल काढून देणार आहे का माझ्या चिमट्याला सांगू आणि तो माल आत्ताच्या आत्ता बाहेर काढू?" बबम बम, बबम बम असं म्हणून त्यांनी चिमटा जोरजोरात वाजवायला सुरुवात केलेली आहे. ऋतुजा, रुक्मिणी, रेश्मा त्यांच्या या जादूकडे एकटक पाहतच आहेत आणि आता चिमटेवाले बाबा मधूच्या कपाटाच्या दिशेनं जाऊन त्याच्या समोर जाऊन थांबलेले आहेत. याच याच कपाटामध्ये तो माल ठेवलेला आहे आणि आत्ताच्या आत्ता तो माल मी तुम्हाला बाहेर काढून दाखवू शकतो, असं म्हणून त्यांनी मधूवर आरोप करत मधूने चोरून ठेवलेली वस्तू ही तिच्याच कपाटात आहे, असं सांगितलेलं आहे आणि तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसलेला आहे. कारण आता माल कुठे आहे ते देखील त्यांनी सांगितलेलं असतं. पण मधू अजूनही आपण काहीच केलेलं नाही असं सांगत असते. पण आता जेव्हा ते कपाटाच्या समोर जाऊन उभारतात, तेव्हा मधू देखील शांत झालेले आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की चिमटेवाले बाबांनी कपाट उघडून आतमध्ये नेकलेसचा बॉक्स बाहेर काढून सर्वांना दाखवलेला आहे. मधू तर आत्तापर्यंत म्हणत होती, की तिचा नेकलेसचा बॉक्स चोरीला गेलेला आहे, पण तो तर तिच्याच कपाटात आहे. तेव्हा रुक्मिणी चांगलीच चिडलेली आहे. "मधू, तू इतकी खोटारडी असशील असं मला वाटलं नव्हतं." मधू म्हणते, "मी काय खोटं बोलले आहे?" तेव्हा रुक्मिणी सांगते, की "अजून काय खोटं बोलणं बाकी राहिलेलं आहे? हा नेकलेसचा बॉक्स तू हरवला असं म्हणली होती, पण तो तर तुझ्याच रूममध्ये, तुझ्याच कपाटामध्ये आहे आणि बाबांनी तुझी पोलखोल केलेली आहे. आत्ताच्या आत्ता त्यांच्या पाया पडून त्यांची माफी माग," असं रुक्मिणीने तिला फर्मान सोडलेलं असतं. तेव्हा मधू त्यांच्या पायाजवळ बसते, त्यांच्या पाया पडते आणि "माझं चुकलं" असं म्हणते. तेव्हा चिमटेवाले बाबा म्हणतात, की "तू माझी दोषी नाही आहेस. तू ज्या व्यक्तीची दोष आहेस, त्या व्यक्तीच्या पाया पडलं पाहिजे." तेव्हा मधूला समजतं, की ते पिंकीविषयी म्हणतायत. तेव्हा मधू त्यांना म्हणते, की "ठीक आहे, मी त्या पिंकीच्या देखील पाया पडेल आणि तिची पाय धरून माफी मागेल." तेव्हा चिमटेवाले बाबा खुश होतात आणि म्हणतात, "ठीक आहे, आता मला जावं लागणार आहे. पण तू त्या पिंकीची दोषी आहेस आणि त्या पिंकीची तुला पाय धरून माफी मागणं गरजेचं आहे." आणि मधू देखील पिंकीची पाय धरून माफी मागायला तयार झालेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता चिमटेवाले बाबा रत्न पार्किंगच्या घरातून बाहेर निघून चाललेले असतात. धावत पळत जेव्हा ते बाहेर निघून चाललेले असतात, तेव्हा दारामध्ये अचानक त्यांच्या समोर राघव आलेला आहे. राघव त्यांच्याकडे पाहतो, तेव्हा राघवला मात्र त्यांच्यावर शंका आलेली आहे. आपल्या घरामध्ये नक्की हा कोण भोंदूबाबा शिरलाय, अशा पद्धतीनं राघव त्यांच्याकडे पाहत आहे आणि राघवच्या त्या पाहण्यामुळे चिमटेवाले बाबा थोडे घाबरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आता आपली पोलखोल होईल का काय असंच त्यांना त्यांना वाटत आहे आणि राघव मात्र त्यांच्याकडे रागाने पाहत आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.